तुम्ही ज्या कंपनीचं नाव घ्याल इंडियामध्ये तर त्या कंपनींसोबत त्यांनी काम केलेलं आहे. गेली जवळपास 15 वर्ष, गेली 15 वर्ष झालं ते ह्या बिझनेसमध्ये आहेत. मी म्हणेल की ग्राउंड लेवलपासून तुम्ही बिझनेसला काय चॅलेंजेस येऊ शकतात ते तुम्ही एखाद्या MNC कंपनीसोबत जेव्हा तुम्ही काम करताय तर तुम्हाला कुठल्या प्रोसेसमध्ये काय काय गोष्टी घेऊन जायच्यात ह्या पण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. सो नमस्कार अमित सर. थँक्यू सो मच तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात. तुम्हाला आज इन्व्हाइट करण्याचं कारणच हे होतं कारण आपण जेव्हा कम्युनिकेशन केलंय आपण रिअलिस्टिक वरती म्हणतो की आपण ट्रॅक्शन वरती बोलू. तुम्ही मला नाही म्हणता सिद्धांत ट्रॅक्शन वरती बोलूयात, टू द पॉइंट सांगू. आपण बघूयात की काय होतं बिझनेसमध्ये, कारण चर्चा तर भरपूर होते पण कन्क्लूड काय होत नाही. बरोबर. सो तुम्ही थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन द्या तुमच्या बिझनेसबद्दल आणि आपण मग पुढे जाऊयात. सो ॲज यू सेड, माझं नाव अमित चव्हाण आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे पॅरामाऊंट इंजिनिअरिंग. सो ही कंपनी मी 2012ला सुरू केली. त्याच्या आधी मी 5 वर्ष किर्लोस्कर ग्रुपसोबत काम केलं. सो त्याच्यात 2 कंपनीज होत्या. किर्लोस्कर चिलर्स म्हणून कंपनी होती सासवडला, तिथे 2 वर्ष काम केलं मी. नंतर ग्रुप ट्रान्सफर घेऊन मी किर्लोस्कर कन्सल्टंट्स म्हणून कंपनी होती कोथरूडला, तिथे जॉब केला. आणि नंतर मग काही फायनान्शियल इश्यूजमुळे किर्लोस्कर ग्रुप डाऊनफॉल थोडा त्या कंपनीचा सुरू झाला. सो मग पुढे प्रश्न पडला की सेम कंपनी कंटिन्यू करायची का बिझनेसकडे वळायचा, कारण फायनान्शियल रिस्क दोन्हीकडे जाणवत होते. अच्छा. सो मग त्या याच्यात डिसिजन घेतला की ठीक आहे आपण बिझनेस करूया. सो एक पॉझिटिव्ह पार्ट हा होता की जॉब करता करता मी कंपनी फॉर्म केलेली होती. बरोबर. सो एक बेस, ठराविक बेस कंपनीचा रेडी झालेला होता. अच्छा. सो ऑफिशियली मग फुल फ्लेश 100% 2013ला मी बिझनेसमध्ये उतरलो. बरं. तुमचं बॅकग्राऊंड काय आणि तुम्ही आता बिझनेसची आपल्या सुरुवात कशी झाली पर्यंत? माझं बॅकग्राऊंड असं आहे की माझा जन्म पुण्यातला आहे. आमचं आता हे 4th जनरेशन असेल पुण्यामध्ये. माझे वडील आता कम्प्लिटली महाराष्ट्रीयन फॅमिली असल्यामुळे माझे वडील 27 इयर्स त्यांनी टाटा मोटर्स सोबत जॉब केला. सो ऑब्विसली घरात कल्चर जॉबच आहे पहिल्यापासून. सो त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा शॉक होता की किर्लोस्कर ग्रुप सारखी कंपनी मी सोडणे आणि नंतर मी व्यवसायात उतरणे. त्याच्या मागचं थॉट प्रोसेस हीच होती की त्यांनी 27 वर्ष ऑब्विसली टाटा मोटर्समध्ये जॉब केलाय. सेम माइंडसेट मला घेऊन सुद्धा मे बी ते बघत असतील की आता ही इज इन किर्लोस्कर ग्रुप, मे बी डाऊन द लाईन टाटा मोटर्समध्ये जॉईन होईल आणि पुढे जाईल. पण मग मी या रिझन्समुळे बिझनेसमध्ये आलो आणि ॲज सच बिझनेस बॅकग्राऊंड काही नाहीये पहिल्यापासून. अच्छा, म्हणजे तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात? फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहे, त्यामुळे प्रचंड स्ट्रगल बघत आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आणि आहे त्यातली मजा पण वेगळी आहे स्ट्रगल मधली. पण येस, ती स्ट्रगल पदोपदी आहे प्रत्येक क्षण. पॅरामाऊंट आपली जी कंपनी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? पॅरामाऊंट कंपनी काय आहे, कशी काम करते? बेसिकली पॅरामाऊंटचे जेव्हा मी 2013ला सुरुवात केली तर माझं जे किर्लोस्कर कन्सल्टंटचं बॅकग्राऊंड होतं तर तिथे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचो फॉर कमर्शियल प्रोजेक्ट्स किंवा मोठे इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स, ते आम्ही हँडल करायचो. तर त्याच रेफरन्सनी मग मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून विचार केला की आपल्याला एअर कंडिशनिंगचं नॉलेज आहे, कारण किर्लोस्कर चिलर्सला होतं तर ती कंपनी एअर कंडिशनिंग प्रोडक्ट्स बनवायची. सो त्या रेफरन्सनी मी पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस सुरू केला. सो 2013 ते ऑलमोस्ट 2018 पर्यंत मी कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम केलं. सो माझा कोर एरिया होता कॉन्ट्रॅक्टिंग, म्हणजे साईटवर डिझाईन आणि एक्झिक्युशन करणे. सो सुरुवात मी HVAC म्हणजे एअर कंडिशनिंग सिस्टम्स जे असतात सेंट्रलाइज मॉल्सला, हॉस्पिटल्सला लागणारे, आणि नंतर मग हळूहळू फायर फायटिंग सिस्टम्स, कारण मग नंतर एक एक करत लक्षात यायला लागलं की बिल्डिंगमध्ये बाकी पण सर्व्हिसेस ज्या लागतात त्या आपण प्रोव्हाइड करू शकतो. कस्टमर सेम आहे, फक्त आपल्याला नॉलेज घेऊन ती सिस्टीम इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. मग कमर्शियल्स मध्येच की रेसिडेन्शियल वगैरे? बेसिकली बिझनेसचे 3 सेगमेंट आहेत. एक म्हणजे इंडस्ट्रियल सेगमेंट आहे की तिथे नवीन इंडस्ट्रियल फॅक्टरीज जेवढ्या इम्प्लिमेंट होतात पूर्ण पॅन इंडिया लेवलला त्याच्यात काम होतं. सेकंड आहे कमर्शियल सेगमेंट की ज्याच्यामध्ये मॉल्स किंवा हॉस्पिटल्स किंवा इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग, सो हे सगळं कमर्शियल कॅटेगरीमध्ये येतं. आणि थर्ड कॅटेगरी इज रेसिडेन्शियल. सो पहिल्यापासून माझा बिझनेसचा फोकस इंडस्ट्रियल आणि कमर्शियल या 2 सेगमेंटवर राहिला आहे जास्त. ओके. मग तुमची आता बेसिकली तुम्ही इंडस्ट्रियल आणि कमर्शियल यालाच लेवलला काम करतात. तर मी नेहमी आपण सेल्सवरती बोलतो, आपण जेव्हा भेटतो तेव्हा तर सेल्सवरती बोलतो. तर मला हे पण विचारायचं की तुम्ही जेव्हा इंडस्ट्रियल बिझनेस ह्याच्यामध्ये सेगमेंटमध्येच गेलात, तिकडे काम करायचं आहे, तर तुमची ॲक्विजिशन प्रोसेस काय होती एखाद्या कस्टमरपर्यंतची? कारण आता तुम्ही MEP म्हणल्यानंतर
त्यानंतर मी काम बघितलंय तुमचं, ते डिझाईनचं केवढं स्ट्रक्चरल काम असतं, भरपूर काय काय वर्कआउट करायला लागतात, खूप सगळं तुम्ही मला डिटेलिंग पण सांगितले. मी आता सगळं डिटेलिंग इकडे सांगू शकत नाही, बट तुमची प्रोसेस काय होती ॲक्विजिशनची एखाद्या कस्टमरची, कारण आता तुम्ही ज्या कस्टमर सोबत काम करता? तर या प्रश्नाचा आन्सर ऍक्च्युली खूप ट्रिकी आहे, कारण जे कामं आम्ही करतो, बिझनेस करतो, त्याच्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट शून्यपासून जेव्हा सुरू होते तेव्हा आमची इन्व्हॉल्वमेंट आहे. बरं. त्यामुळे पहिले तर आम्हाला डेटा लागतो की कुठल्या कंपनीज एस्टॅब्लिश होत आहेत बरोबर इंडियामध्ये. मग तो डेटा कुठनं कलेक्ट करायचा, मग डेटा मायनिंग हा एक खूप महत्वाचा ओके पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा फॅक्टरीज येत आहेत, तर मग फॅक्टरीज कुठे येत आहेत, MIDC मध्ये. डेटा कुठे मिळेल, त्यांनी प्लॉट विकत घेतला MIDC तर तिथनं डेटा मिळेल की ही फॅक्टरी या XYZ MIDC मध्ये आता एस्टॅब्लिश होणार आहे. कमर्शियल नंतर आमच्या बिझनेसमध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत, तर कंपनीज आहेत. त्यांना मग कंपनी सर्वात पहिले आर्किटेक्ट अपॉइंट करते की जे त्यांचं डिझाईन करेल पूर्ण. मग स्ट्रक्चरल कन्सल्टंट अपॉइंट होतो. सो मग बिझनेस इज, जर मला विचाराल ॲक्विजिशन, तर पहिली सुरुवात आहे डेटापासून, डेटा मायनिंग. ओके. इफ आय हॅव डेटा इन हँड तर मग मी त्या पर्सनला कॉन्टॅक्ट करू शकतो, त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकतो. सेकंड चॅलेंज आहे, समजा माझी कंपनी नवीन आहे तर क्रेडेन्शियल नाही आहेत, तिथून सुरुवात. सो वी नीड टू कन्व्हिन्स. मग त्याच्यात काही क्रेडेन्शियल फॅक्टर्स आहेत, काही टेक्निकल फॅक्टर्स आहेत, काही कमर्शियल फॅक्टर्स. बरोबर. ओके. तुमचे याच्यामध्ये काम करत आता तुमचे टॉप क्लायंट्स कुठले आहेत? टॉप क्लायंट्स आता ते कुठल्या कुठल्या कस्टमर सोबत काम केलंय? आता प्राज इंडस्ट्रीज आहे, थर्मॅक्स ग्रुप मधल्या ऑलमोस्ट 2-3 ग्रुप सोबत आतापर्यंत काम केलेलं आहे. रिस्पेक्टफुली टाटा मोटर्स कंपनीमध्ये काम करायचं चान्स मिळाला. जर्मन कंपनी वॉटेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, सिडेल म्हणून एक कंपनी आहे विच इज अन अमेरिकन ब्रँड. सो बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज सोबत. आणि आय गेस तुम्ही आता इंडियाच्या बाहेर पण तुमचं काम सुरू आहे, डिस्कशन चालू. येस. सो आता सिन्स 2018 आम्ही मोर फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग आम्ही ट्रान्झिशन घेतलं डिझाईनकडे. म्हणजे वी बिकेम मोर ऑफ डिझाईन कन्सल्टंट्स. एक्झिक्युशन फक्त जर क्लायंटने इन्सिस्ट केलं तरच आम्ही करतो. त्यामुळे मग आता काही आम्हाला ग्लोबल प्रोजेक्ट सुद्धा आता मिळत आहेत आणि आम्ही आता त्यांच्यावर काम करतो. राईट. सो सपोज एखादा बिझनेस आहे आणि ज्याला त्याचा कमर्शियल रेसिडेन्शियलमध्येच काम करायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल की त्यांनी काय काय गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, बेसिक पासून ते कस्टमरपर्यंत, आपल्या त्या कस्टमरपर्यंत जाईपर्यंत त्यांनी कुठल्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही सेम फील्डला घेऊन, सेम फील्ड असेल किंवा कुठलाही बिझनेस असेल ज्याला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मध्येच आहे, कनेक्शन करायचं. सपोज मला टाटा सोबत काम करायचं एखाद्या याच्यासाठी, तर ते मी काय केलं पाहिजे? किंवा प्राज सोबत मला काम करायचं, तर ते, कारण तो सेगमेंट आपण तो B2B सेगमेंट आहे, तो आपण म्हणत की B2B सेगमेंटमध्ये क्लायंटची जर्नी काय असू शकते ॲक्विजिशन पर्यंतची? सर्वात पहिले तर आपल्याला सेल्फ इव्हॅल्युएशन हवं की आपण काय सर्व्हिस देतोय. सेकंडली सर्व्हिस कोणाला लागतेय. थर्ड आहे ऑब्विसली, अगेन आय विल कम टू द पॉइंट की डेटा, की हे सर्व्हिस कोणाकोणाला लागते त्याचा डेटा माझ्याकडे आहे का. नेक्स्ट क्वेश्चन इज मी कसा पोहोचेन त्यांच्यापर्यंत. राईट. आय गो थ्रू ग्राउंड लेवल मार्केटिंग, नेटवर्किंग, कमी डिजिटल मार्केटिंग, ईमेल, च्या थ्रू मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आणि आय वुड से द राईट कनेक्ट इन टर्म्स ऑफ डिसिजन मेकर. आणि हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा जर मी त्या पर्सनच्या अक्रॉस द टेबल बसलो डिस्कशनसाठी, तर फायनली क्रेडेन्शियल, कन्व्हिन्सिंग पॉवर, कमर्शियल नॉलेज आणि ऑथेंटिसिटी ऑफ व्हॉट आय एम सेईंग किंवा जे मी एक्सप्लेन करतोय क्लायंटला ते आहे. सो हा प्रश्न खूप छोटा आहे पण त्याचा आन्सर ही खूप मोठं सायकल आहे. B2B बिझनेसने मोस्ट ऑफ ऑल मार्केटिंगसाठी कुठलं चॅनल वापरलं पाहिजे किंवा काय वापरलं पाहिजे? B2B आय वुड ऑलवेज सजेस्ट की नेटवर्किंग हा सर्वात पहिला अजेंडा असला पाहिजे कुठल्याही कंपनीचा. कारण आपण कितीही डिजिटल मार्केटिंग केलं, काही केलं तरी आपल्याला फक्त कनेक्ट्स मिळणार आहेत. बरोबर. तिथून पुढची प्रोसेस तीच आहे की आम्ही भेटतो का त्यांना, त्यांना आपल्यावर ट्रस्ट बसतोय का. बरोबर. आणि फायनल तेच आहे. आय थिंक सेल कन्वर्ट होताना दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. समोरच्याची नीड केटर होतीये का आणि त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मी ती त्याला देऊ शकतोय का, आणि ॲज अ एंटरप्रेन्युअर मला प्रॉफिट होतोय का त्याच्यात. राईट. कारण मी बरेच यंग एंटरप्रेन्युअर्स बघितलेत की येतात बिझनेसमध्ये आणि घेतात ऑर्डर्स का, तर मला एंट्री हवी आहे, पण ती कंपनी सर्वाइव्ह पण झाली पाहिजे. राईट. फॉर दॅट वी नीड प्रॉफिट्स. राईट. मी खूप वेळा हे पण ऐकले की कंपन्या ज्या आहेत किंवा एखादा पर्सनल प्रोफाईल घेऊन आहे, तर खूप वेळा मोठ्या कंपन्या ज्या आहेत जिथे B2B मध्ये, तिथे प्रोफाईलला खूप महत्त्व दिलं जातं की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. मग नवीन एखाद्याला जर बिझनेस सुरू करायचा आहे
तर त्याच्यासाठी कारण तुम्हाला एक्सपिरियन्सच नाही आहे तर त्याला हे पण वाटू शकतं की मी बिझनेसमध्ये पुढे कसं जाणार किंवा मला ऑर्डर कशी भेटणार. सो हा रिअल फॅक्ट आहे की याच्यावरती काय तुम्ही काय सांगा? तर एक्सपिरियन्स आहे का नाही, दॅट्स अ ट्रिकी थिंग अगेन. कारण विदाउट एक्सपिरियन्स समोरचा तुम्हाला ट्रस्ट तरी कसं ठेवणार? यू नीड सम बॅकग्राऊंड. असं नाही होऊ शकत की मी जस्ट एक स्टार्टअप आहे आणि 0 days आहे माझा, एक्सपिरियन्स काहीच नाही आहे, देन हू विल मेक यू स्टँड इन फॉर द वर्क. राईट. सो ह्याचा आन्सर एवढंच मी म्हणेन की थोडासा तरी अनुभव हवा पहिल्यांदा, आणि कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीला अप्रोच करताना अप्रोच द राईट पर्सन. त्याचे मी मेथड सांगितले नेटवर्किंग याच्या थ्रू. आणि सेकंडली बी रेडी टू डू द स्मॉलेस्ट वर्क. कुठल्याही कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीचा टर्नओव्हर 5,000 करोडचा आहे, पण त्याच्यासोबत काम 5,000 रुपयाचं सुद्धा सुरुवात करा. कारण तुमचा वेंडर कोड होतो त्यांच्यासोबत, तुमचं रिलेशन बिल्ड होतं, तुमचं इंटरॅक्शन स्टार्ट होतं 5,000 रुपयाच्या कामापासून. राईट. एंट्री झाली की मग तुमच्याकडे 5,000 करोडचा जो त्यांचा टर्नओव्हर आहे तेवढा मार्केट शेअर आहे तुमच्याकडे. तुमची कपॅसिटी किती आहे काम करण्याची त्यांच्यासोबत. बढिया. पण एंट्रीसाठी तुम्ही जर म्हणाल मला पहिल्याच दिवशी 1 करोड रुपयाचं काम हवंय, मी प्रोफाईल पण माझी बिल्ड करतो, एव्हरीथिंग विल नॉट हॅपन ओव्हरनाईट. बरोबर. ही स्मॉलेस्ट स्टेप ही आहे. छोटं काम घ्या, वेंडर कोड बनवा, तुम्ही आहात, तुम्ही स्टेडियमच्या आहात, मॅच तुम्हाला खेळायला मिळेल. राईट राईट. मस्त. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला याचा पण इंटरेस्ट असेल, तुम्ही बुक रिडिंग वगैरे करतच असतो, तुम्ही असे कुठले बुक वाचलेत किंवा तुम्ही कुठले असे 3 बुक सांगाल जे वाचले पाहिजे आणि का वाचले पाहिजे? आता एक बुक वाचलं होतं, ऑब्व्हियसली सगळ्यांनी ते वाचलं असेल, रिच डॅड पुअर डॅड. हे बुक आहे जे फायनान्शियल गोष्टींवर आहे बऱ्यापैकी. सेकंडली द पॉवरफुल माइंड म्हणून एक बुक आहे. आणि थर्ड आता रिसेंटली ते अंकुर वारिकू यांचं एक बुक आहे, डू एपिक शिट म्हणून. राईट राईट. सो ही 3 बुक्स थोडीशी इम्पॅक्टफुल जास्त आहेत, की क्रिस्प आहेत, टू द पॉइंट आहेत. आणि बिझनेस कुठलाही असो, एंटरप्रेन्युअर, फायनान्शियल अवेअरनेस नसेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह इन अ लॉंगर रन. सेकंड, पॉवरफुल माइंड हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण सगळं आहे पण माइंड आणि ॲटिट्यूड जर राईट नसेल तर कुठेच विथस्टँड होणार नाही ॲज अ एंटरप्रेन्युअर कोणीही. बरोबर. आणि डू एपिक शिट इज अगेन अंकुर वारिकूचा जो टॉपिक आहे, त्यांनी पण त्यांचं पूर्ण लाईफ जर्नी शेअर केलेली आहे त्याच्यावर. सो देर आर सो मेनी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस ही हॅज शेअर्ड, रिकमेंडेबल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी एक पॉईंट दिलाय त्याच्यामध्ये की जस्ट वाटतंय म्हणून जॉब सोडून लगेच उद्यापासून स्टार्टअपवर काम नका करू. राईट. हॅव अ ट्रान्झिशन. जॉब करता करता प्लॅन बनवा, मेक अ इम्प्लिमेंटेशन प्लॅन, अँड वेन यू आर रेडी विथ द प्लॅन, देन तुम्ही जॉब सोडा आणि मग बिझनेस मध्ये या, विच इज अ व्हेरी प्रॅक्टिकल अप्रोच. राईट. सो एखाद्याला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही काय स्टेप सांगाल त्याला, कसा सुरू झाला पाहिजे एखादा बिझनेस? कुठलाही बिझनेस सुरू करताना पहिले तर त्या पर्सननी ठरवलं पाहिजे की हे माझ्या लायकिंगचा विषय आहे का नाही जे मी करतोय. बरोबर. कारण आपण नुसतंच आवडतंय म्हणून उतरतोय आणि नंतर कळतंय की अरे त्याच्या मागच्या बॅकएंड गोष्टी बऱ्याच आहेत ज्या मला माहीतच नव्हत्या. सेकंड इज एकदा ठरवलंय तर करायचंच आहे ही ॲटिट्यूड असली पाहिजे. थर्ड आहे की घाई गडबडीत डिसिजन नाही घेतला पाहिजे की करायचंय म्हणून उद्या जॉब सोडला आणि परवापासून बिझनेसला लागलो. आणि फोर्थ आहे यू शुड नो युअर कस्टमर. तुमचं मार्केट शेअर पोटेन्शियल किती आहे, बरोबर, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तुमची काय क्षमता आहे आणि तुम्ही त्यांना केटर करण्याची काय क्षमता आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण ऑनलाईन जे ई कॉमर्स वरती आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मिळतात तर ते लोकल वेंडरकडे पण मिळतात, बरोबर, पण त्यांची व्हॅल्युएशन क्रोर्स मध्ये होते जे ई कॉमर्सला, बरोबर. जो रस्त्यावर विकतोय त्याची व्हॅल्युएशन 1000 मध्ये, माझं रोजचं कलेक्शन 10,000. बोथ आर डुईंग बिझनेस, बोथ आर मे बी अर्निंग प्रॉफिट्स. सो एक स्केलेबल मॉडेल आहे आणि एक ग्राउंड लेवलचा आहे. राईट. सो मार्केट शेअर दोघांकडे. सो कंपनी स्टार्ट करताना तो विजन हवा की शॉर्ट टर्म माझं मार्केट कॅप्चर मी किती करणार, राईट, आणि लॉंग टर्म मध्ये मी काय किती करू शकेन. राईट. मग बिझनेसने स्केलवरती तुमचं मत काय की बिझनेसने एखाद्या स्केलवरती फोकस केलं पाहिजे किंवा तुम्ही स्केल वरती फोकस कराल की प्रॉफिट वरती? आता याचा आन्सर वेगळ्या वेगळ्या एंटरप्रेन्युअर्सचा वेगळा असू शकतो. जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स आहेत, जर मी आहे तर मी इंडिव्हिज्युअली ओपिनियन देईल, पहिले कंपनी 3 वर्ष उभी करा, मेक इट प्रॉफिटेबल एव्हरी इयर, स्वतः स्टेबल व्हा फायनान्शियली त्या कंपनीतनं, कंपनीला स्टेबल करा. कंपनीची जी काही मंथली ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे ती ऍटलीस्ट 2-3 वर्षाची कॉस्ट तुमच्याकडे सरप्लस साईडला असली पाहिजे. राईट.
ग्राउंड लेवलला काम करताना डेफिनेटली तुमचं वर्किंग मॉडेल इम्प्रूव्ह होत जाईल आणि 3 वर्षानंतर तुम्ही एक SOP डिफाईन करू शकाल की ह्या पद्धतीने काम केलं तर मला साधारण एवढं प्रॉफिट होत आहे अँड आय एम हॅपी इन दॅट. बरोबर. देन यू डिसाइड टू मल्टिप्लाय इट 2x, 3x, 4x, 5x. राईट. जर आपण काही इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोक असतात की जे लोक रिच आहेत आणि मग कंपनी टाकतात, बरोबर, त्यांच्यासाठी स्काय इज अ लिमिट. दे कॅन डायरेक्टली टेक अ बिगर डिसिजन अँड गो विथ अ बिगर गोल. बरोबर. सो असे 2 वेगळे वेगळे त्याच्या मागचे आन्सर्स असू शकतात. राईट. बिझनेस आपण याच्यावरतीच, याच्या रिलेटेडच क्वेश्चन आहे की जेव्हा आपण एखादा सुरुवात होतो, एखादा तो स्केलवरती, प्रॉफिटवरती, याच्यावरती काम करतोय, 2-3 वर्ष चालले. सो बिझनेस हा पार्टनरशिप आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल बिझनेसवरती तुम्ही काय सजेस्ट कराल की काय केलं पाहिजे त्या लेवलला? सुरुवात केली पाहिजे की पार्टनरशिप का घेतली पाहिजे जर घ्यायचं असेल तर? याच्यावरती काय? आता हा ऍक्च्युली खूप बेस आहे बिझनेसचा की जर मी बिझनेस करतोय तर मी स्वतः सगळं हँडल करू शकत असेल तर आय डोंट थिंक वी नीड पार्टनर्स. देन वी नीड ओनली असोसिएट्स की जे बिझनेस रन करतील माझ्यासाठी. राईट. सेकंड आहे की जर मी समजा मार्केटिंगमध्येच एक्सपर्ट आहे आणि ऑपरेशन्समध्ये माझा विकनेस आहे, फायनान्समध्ये माझा विकनेस आहे, देन आता नवीन ट्रेंड आहे को फाउंडर्स, ही याचा टर्मिनॉलॉजी त्याला मिळाली आहे प्रत्येकाची. पण ह्या सगळ्याचा बॉटम लाईन हे आहे की असोसिएट झालेल्या सगळ्या लोकांचा गोल अलाइनमेंट असणं गरजेचं आहे. राईट. सेकंडली पर्सनल गोल आणि कंपनीचे गोल हे दोन्ही अलाइनमेंट असणं गरजेचं आहे. ओके. कारण लोकांचे पार्टनरशिप ब्रेक होतात ते तिथेच होतात की त्यांचे पर्सनल गोल्स काहीतरी वेगळे असतात, अँबिशन्स वेगळे असतात, काम आपण वेगळंच करतो. कंपनीचे गोल्स आहेतच, ते तिघांच्याही डोक्यात आहेत. बरोबर. पण पर्सनल गोल एखाद्याचे जरी अचीव्ह नाही होते आणि जर समजा त्याच्यात इगो या गोष्टीमध्ये आल्या तर प्रोफेशनल आणि पर्सनल या गोष्टी मिक्स होऊन आउटपुट कम्स आउट इज की 1-2 लोक उतरतात त्या जर्नीमधनं. देन अगेन वी कम इन टू अ ट्रान्झिशन फेज. सो दॅट्स अ डिफिकल्ट पार्ट. सो त्यासाठी इट्स मोर लाईक अ मॅरेज ओनली. जसं आपण लाईफ पार्टनर चूज करतो तसं बिझनेस पार्टनर इज ऑल्सो द सेम वे की आय वुड से की कुठलेही पार्टनरशिप फॉर्म करण्याच्या आधी सोबत काम करणं गरजेचं आहे विथ सम अंडरस्टँडिंग. आणि इफ वी फील की सगळं छान चाललंय, व्यवस्थित आहे, देन वी शुड गो इन टू अन अग्रीमेंट अँड देन स्केल अप. पण गोल अलाइनमेंट इज इम्पॉर्टंट. राईट आहे. तुमचं जर याच्या पार्टनरशिपवरती आपण आलोय तर तुमचा एखादा बॅड एक्सपिरियन्स असा बिझनेस मधला जो तुम्ही शेअर करा आणि तुम्ही त्यातून पुढे काय टेक घेतला की लाईफमध्ये अभि ये तो नाही करणार बॉस, असं काही? बॅड एक्सपिरियन्सेस पेक्षा मी असं म्हणेन की पहिलं म्हणजे एव्हरी बिझनेसमॅन इज व्हेरी शूड. दे आपण म्हणू शकतो की जे रिअलिस्टिक बिझनेसमॅन आहे, बिझनेस इज अबाउट शूड पीपल. सो खूप इमोशनल होऊन आपण नाही चालत त्या बिझनेसमध्ये. सेकंड इज अबाउट पार्टनरशिप्स. आय वुड से इज की अगेन तेच आहे की प्रत्येकाचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह होत असतात तोपर्यंत सगळं ओके असतं. द मोमेंट इट डझंट हॅपन देन द प्रॉब्लेम स्टार्ट्स. थर्ड इज अबाउट द इंडस्ट्री ऑल्सो. आता जसं आम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत काम करतो समजा, तर आमचा बेसिक एक्झाम्पल असा आहे की इंडस्ट्रीज अनऑर्गनाइज्ड आहे, पीपल आर अनप्रोफेशनल, एव्हरीबडी नोज की कॅश फ्लोचे इश्यू असतात. बरोबर. सो आय वॉन्ट ब्लेम द इंडस्ट्री. इंडस्ट्री रन कोण करतं? लोक. इट्स अबाउट द पीपल फायनली. सो प्रोफेशनलिझम म्हणजे थोडक्यात काय, तर मी बोललोय ते करतोय तर सगळं स्मूथ चालेल. आत माझ्या कंपनीत सुद्धा आणि बाहेर सुद्धा. बरोबर. कॅश फ्लो म्हणजे काय, मी बिल दिलंय आणि आय एम एक्सपेक्टिंग द मनी इन 15 days विच इज कमिटेड फ्रॉम द कस्टमर. त्याला 45 days लागतात. सो 3 times टाइम लागतोय. शेवटी मला माझ्या लायबिलिटीज करायच्या. सो ह्या ज्या गोष्टी आहेत इट इज अगेन ओनली बिकॉज ऑफ बिंग अनप्रोफेशनल, अनऑर्गनाइज्ड. आणि या ट्रान्झिशन फेजमध्ये एक इन्सिडेंट घडला होता जिथे मी हेरम ॲग्रो म्हणून कंपनी फॉर्म केली होती. मग माझ्या फॅक्टरीला आग लागली. मग आय लॉस्ट अराउंड 20-25 lakhs. मग त्या ह्याच्यातनं झिरोमधनं परत कंपनी सुरू करताना जो त्रास आहे तो हे असे काही बॅड एक्सपिरियन्सेस, बॅड पॅचेस येतात. सो यातनं शिकून मी एकच हे केलंय की फायनली वी लूज टाइम, वी लूज मनी अँड वी नीड टू टेक लेसन्स टू नॉट रिपीट द मिस्टेक्स. जर आपण परत त्याच मिस्टेक्स रिपीट करत असू देन मग त्या लर्निंग्सला पण काही अर्थ नाही. राईट. फायनान्शियल सर, आपण फायनान्शियल वरती पण बोलला, तुम्ही कॅश फ्लो वरती पण सांगितलं होतं. सो फायनान्शियल कॅश फ्लो मॅनेजमेंट, आता ज्या MSMEs आहेत, स्मॉल बिझनेसेस आपले जे कंपन्या आहेत, तो जो सेक्टर आहे पूर्ण, तो कॅश फ्लो मॅनेजमेंट हा एक खूप मोठा ट्रिकी पार्ट आहे. आपण खूप बोलू शकतो त्याच्यावरती. कारण मी आतापर्यंत ज्या कंपन्यांना भेटलोय, जवळपास 200-300 जे कस्टमर्स आहेत ज्यांचे छोट्या लेवलपासून मोठे प्रॉब्लेम, तिथे मला कुठेतरी फायनान्स
फायनान्स हा खूप मोठा प्रॉब्लेम दिसला. सो त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल, की फायनान्शियलमध्ये तुम्ही थोडंसं सांगाल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ते पण ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. आता इफ यू टॉक अबाउट MSMEs किंवा स्मॉल साईज किंवा मिड साईज कंपनीज, बेसिक प्रॉब्लेम इज की जेव्हा कंपनी फॉर्म करतात कोणी पण, सगळ्यांना स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आणि टॅक्सेशन्स हे माहीतच हवे. Okay. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हा त्यांचा मेंटॉर असला पाहिजे इनिशियली फर्स्ट इयरमध्ये, की तुमचं बिझनेसला टॅक्सेशन्स काय आहेत, कशामध्ये टॅक्स रिबेट आहे, काय आपण डेप्रिसिएशन मध्ये घेऊ शकतो. ऑल दिस द पर्सन शुड नो इन द फर्स्ट इयर. नाही तर तुम्ही जेव्हा ग्रो व्हाल तोपर्यंत मेस झालेला असेल. सेकंड आहे की यू शुड बी मॉनिटरिंग द प्रॉफिट्स एव्हरी मंथ. यू शुड बी की तुमचे सेल्स काय आहेत, ऑपरेशन्स काय आहेत, खर्च किती होतोय, का होतोय, आणि यू शुड कम टू अन ग्रॉस प्रॉफिट, यू शुड कम टू अन नेट प्रॉफिट एव्हरी मंथ, की काय आहे माझं ओव्हरऑल कॅश फ्लो. म्हणतो आपण कॅश फ्लो म्हणजे काय, इन आणि आउट, होणारा खर्च आणि येणारा पैसा, मध्ये किती राहतंय, दॅट इज ग्रॉस अँड नेट. त्याचा अभ्यास सगळ्यांचा हवा. टॅक्स सेव्हिंग साठी सगळ्यांचा अभ्यास हवा, आणि ऍसेट इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यांचा अभ्यास हवा. सो भले माझी कंपनी आज समजा टर्नओव्हर माझा 25 लाख आहे आणि उद्या माझा टर्नओव्हर समजा 100 करोड आहे, तर मी सावरू कधी शकतो प्रॉब्लेम मधनं? जेव्हा 25 लाख आहे तेव्हा सावरू शकेल. 100 कोटी झाल्यानंतर तेव्हा 100 अजून प्रॉब्लेम्स उभे राहतील अँड मे बी देन इट इज अ बिट लेट तोपर्यंत आपण त्याच्यावर काही काम करण्यासाठी. पण हा बेस आहे, कारण बिझनेस इज रन फॉर प्रॉफिट्स, आणि आपण आपलेच पैसे जर नीट हँडल नाही करू शकलो देन इट्स अ प्रॉब्लेम. डेफिनेटली. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये सर मला हे पण विचारायचं की आता तुम्ही मोर ऑफ या कन्सल्टिंग काही मोठ्या फर्मना पण कन्सल्टिंग करताय तुम्ही. सो एखादा पर्सन आपल्याला कंपनीमध्ये घ्यायचा तर तुम्ही प्रोसेस काय असते तुमची, एखादा पर्सन एम्प्लॉय असेल तो तुम्हाला जर आहे तर काय तुम्ही स्किल बघता किंवा प्रोसेस काय असू शकते एखादी? आता आत्ताच्या काळात सुद्धा हा प्रश्न खूप ट्रिकी झालेला आहे, कारण आता प्री लॉकडाऊन पोस्ट लॉकडाऊन सिच्युएशन्स वेगळे आहेत. आता हल्ली म्हणजे लोकांना थोडं जरी राईज मिळालं तर लोक जम्प करायला रेडी आहेत. जॉग्राफी इश्यू राहिलेली नाही लोकांना, वेगळ्या स्टेटमध्ये पण लोक जाऊन काम करायला रेडी आहेत. ऑन माय पर्सनल ओपिनियन आय वुड ओनली से इज कुणालाही हायर करताना पहिली बघितली पाहिजे त्याच्यातली इंटिग्रिटी, की त्याच्यात इंटिग्रिटी आहे का काम करण्याची. सेकंड आहे नॉलेज, आणि थर्ड वी एक्सपेक्ट की ठीक आहे आपण त्यांना रिस्पेक्ट आणि पेमेंट या दोन्ही गोष्टी दिल्या तर ते टिकतील आपल्यासोबत. दॅट इज ओनली अ होप आय वुड से. बट फर्स्ट 2 पॉइंट्स आर इम्पॉर्टंट, कारण विदाउट इंटिग्रिटी नो बडी विल पुट हिज 100%. दॅट इज फॉर शुअर. आणि विदाउट नॉलेज ते म्हणतात कधी कधी की अर्धवट नॉलेज आपण घातक असतं. आणि बऱ्याच मी MSMEs मध्ये हा अनुभव घेतलाय की 15,000 इंजिनियर मिळतोय, मग कशाला घ्यायचा 40,000चा माणूस? तसं नाहीये. 15,000चा माणूस तुमचं काम 4 दिवस करतो, 40,000चा माणूस 2 तासात संपवतो. सो इट इज अप टू अस आपण त्याला कसं बघतो. सो दॅट्स हाऊ इट इज. सो ऍटलिस्ट इंटिग्रिटी अँड नॉलेज हॅज टू गो हँड इन हँड. तो तुमचं आपल्या याच्यामध्ये पण तुमचं भरपूर वास्ट नॉलेज आहे, तुम्ही भरपूर काही काही इव्हेंट वगैरे पण बघताय किंवा ऐकताय ज्या लेवलला, आणि तुमचा जो स्टडी आहे तर आता कुठल्या इंडस्ट्रीला जास्तीत जास्त स्कोप आहे, आणि जेव्हा आपण बिझनेस सुरू करतोय आधी आपण स्कोपवर बोलूयात नेमकं की कुठल्या इंडस्ट्रीकडे आपण बघितलं पाहिजे, काय तिकडे इम्प्लिमेंटेशन केले पाहिजे किंवा सुरुवात केली पाहिजे? आता इन टर्म्स ऑफ बिझनेस सेक्टर जर म्हणलो आपण तर वेअरहाऊसिंग बिझनेस हा प्रचंड बूम मध्ये आता. सो त्यामुळे मग त्याला अलाइड जे बाकीचे बिझनेसेस आहेत ते सुद्धा आता डिमांडमध्ये. आता इफ यू सी लोकल डेटा सेंटर्स आता नाही आहेत कंपनीजचे, इट्स ऑल क्लाउड बेस्ड. याचा अर्थ क्लाउड बेस्ड डेटा सेंटर्स बनतायत, त्याला मॅनेजमेंट करणारे आर्किटेक्ट्स वाढत आहेत, त्याचे इंजिनिअरिंग टीम वाढतीये. वेअरहाऊसिंग वाढतंय कारण ई कॉमर्स बिझनेस वाढतो, वेअरहाऊसिंग वाढतंय म्हणजे लॉजिस्टिक्स वाढतंय. सो हे सगळे बिझनेस असे एकमेकांना कनेक्ट करून बघितले, आणि फायनली जर समजा व्हॉट एव्हर सो मेनी लॅक्स ऑफ बिझनेस असतील आता मार्केटमध्ये, सगळे बिझनेस डिजिटली कन्वर्ट होत चाललेत. सो मग सगळ्यांची टॉपलाईन ही आहे की डिजिटल इज द नेक्स्ट. ज्याला आपण IoT, डिजिटल प्रेझेन्स. सो मग आता प्रेझेन्स हा एक भाग आहे आणि ग्राउंड लेवलला काम करणं हा भाग आहे. सो दिस इज हाऊ इट इज. हे 2-3 सेक्टर्स आहेत जे ट्रिमेंडस 20 वर्ष तरी इश्यू नाही. एखाद्या कंपनीला स्टॅग्नेशन पिरियड आपण जो म्हणतो ऐकतो, तो कसा ओळखायचा की तो स्टॅग्नेशन पिरियड आहे आता कंपनीचा एखाद्या?
कारण मी असं पण बघितलं 25 वर्ष 30 वर्ष काही कंपन्या आहेत ज्यांचा टर्नओव्हर 50 लाख आहे, कोटीभर रुपये, 2 कोटी आहे. ते नेहमी एका लेवलपर्यंतच असतो. मला असं वाटतं की ती सिलिंग आहे कुठेतरी. सो ते ओळखलं कसं पाहिजे की आपण त्याच लेवलला आहे, अजून स्टॅग्नेशन आहे त्या सेक्टरला? स्टॅग्नेशन हे 2 टाईपनी असू शकतं की एक म्हणजे आता ॲज अ कंपनी समजा मी डिफाईन केलंय की 1000 करोड रुपयाचं पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये आणि मी 50 करोडचं काम करू शकतोय महाराष्ट्रात, तर कुठेतरी माझे जॉग्राफिकल चॅलेंजेस आहेत म्हणून मी कमी पडतोय. याचा अर्थ असं नाही की मार्केट पोटेन्शियल नाहीये. आणि सेकंडली आपण कुठलाही बिझनेस किती जरी स्केल अप केला तो एका पॉइंटला आयदर तो बिझनेस ब्लीड करायला लागतो किंवा ऑपरेशनल सिस्टीम हँडल करणं डिफिकल्ट जायला लागतं. राईट. सो आय थिंक तेच 2 उत्तर आहेत फक्त स्टॅग्नेशनची. अदरवाईज आय वोंट से की असं काही स्टॅग्नेशन आहे. आणि सिन्स इंडिया आता एवढी मोठी कंट्री, एवढे बिझनेसमन आहेत इंडियामध्ये, तर कॉम्पिटिशन किल करते एकमेकांना, बाकी काही नाही. इट इज जस्ट ॲज आय अर्लियर सेड, बिझनेस इज व्हेरी श्रूड. सो मोठा मासा छोट्या मासाला एक तर खातो किंवा छोटे मासे मोठ्या माशाला किल करत राहतात त्यांच्या ऑर्डर्स बुक करून, त्यांचे मार्केट शेअर घेऊन. सो इट कंटिन्यूज. सो इट डिपेंड्स कोण सर्वाईव्ह होते. छोटे होतात काय काय, एका पॉइंटला मोठा मासा छोट्या मासाला खाऊन टाकतो. सो प्रॅक्टिकली मार्केट पोटेन्शियल असतंच प्रत्येकाचं. इट डिपेंड्स ती कंपनी त्याला किती केटर करू शकते. राईट. आणि तुमच्या फायनान्शियल फंडामेंटल्स क्लिअर असणं कंपनीतल्या हे फार महत्वाचे आहेत. ओके. सेकंड आहे की एका सर्टन पॉइंट नंतर तुम्ही बिझनेस ओव्हरव्ह्यू पूर्ण नाही करू शकत. म्हणजे तुम्ही सेल्स बघताय, मार्केटिंग बघताय, ऑपरेशन्स बघताय, सगळं नाही होऊ शकत. सो यू नीड टू डिफाईन तुम्ही कशात चांगले, सेल्समध्ये का ऑपरेशन्समध्ये. देन यू नीड अ बॅकबोन, ऑपरेशन्स पर्सन, सेनापती आपण म्हणू कंपनीचा. आणि थर्ड थिंग आहे की तुमचं दरवर्षीचं विजन असलं पाहिजे कंपनीमध्ये, की आपण किती मल्टिपल्स मध्ये ग्रो होणार आहे, का पर्सेंटेज मध्ये ग्रो होणार आहे, आणि एक त्याचा रोड मॅप. सो अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू शकता की कंपनी किती एम्प्लॉई आपल्याला लागतील किंवा रिसोर्सेस कुठल्या टाईपचे लागतील, वाढवावे लागतील, कमी करावे लागतील, आयदर ऑफ इट. ओके ओके. सो याच्याच सोबत जो आपण याच्यावरती आपण कॅश फ्लो, प्रॉफिट याच्यावरती तर बोललो, सर रेव्हेन्यू वरती तुम्ही काय बोलाल की रेव्हेन्यू किंवा मॅनेजमेंट फायनान्शियल कसं असलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे त्याच्यावरती? रेव्हेन्यू मी म्हणेन की MSMEs मध्ये सर्वात दुर्लक्षित केलेला भाग आहे. अच्छा. सगळे बिझनेसमन पहिल्या 3 वर्षामध्ये मला वाटतं खूप इमोशनल असतात बिझनेसच्या बाबतीत. सो दे डोंट टॉक लँग्वेज ऑफ रेव्हेन्यू. व्हेअरएज एव्हरी डे प्रत्येक कंपनीने फक्त आणि फक्त रेव्हेन्यू डिस्कस केला पाहिजे. कारण रेव्हेन्यू म्हणजेच काय, टर्नओव्हर. पण त्या टर्नओव्हरच्या बेसिसवर तुमचे बॅकएंड कॅल्क्युलेशन सगळे चेंज होणार आहेत. राईट. माझी ऑपरेटिंग कॉस्ट एका लेवलपर्यंत फिक्स असणार आहे. सो माझं ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट हे माझ्या टर्नओव्हरवर डिपेंड करणार आहे. राईट. की 10 लोकांना घेऊन मी 1 करोड टर्नओव्हर केला तर माझं प्रॉफिट वेगळं राहील. 10 लोकांना घेऊन मी 5 करोड टर्नओव्हर केला तर माझं प्रॉफिट मार्जिन डेफिनेटली वेगळं राहील. राईट. सो त्यासाठी रेव्हेन्यू हा टॉपमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे कंपनीची, की माझा रेव्हेन्यू किती असला पाहिजे महिन्याला, वर्षाला. मग ह्या रिसोर्सेसला घेऊन माझा ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे कंपनीचा, की माझा खर्च एवढा आहे, म्हणजे एवढ्या प्रोजेक्ट्स केल्यानंतर माझा खर्च निघतोय कंपनीचा. ओके. ही अंडरस्टँडिंग. थर्ड इज वी कम टू ग्रॉस प्रॉफिट्स, कारण बाकी मिसलेनियस ओव्हरहेड्स वगैरे कंपनीच्या असतातच. बरोबर. लास्ट वी लँड अप टू नेट प्रॉफिट. पण नेट प्रॉफिट लोकांना भारतामध्ये डायरेक्टली बॅलन्स शीट P&L फायनल केल्यानंतरच कळते. सो दॅट अगेन आय कम टू द सेम पॉइंट की मंथली रिव्ह्यू होऊन CA सोबत डिस्कशन या सगळ्या गोष्टींवर व्हायला पाहिजे. राईट. आणि फोकस हा 100% टॉप लाईन इज रेव्हेन्यूवर असला पाहिजे. बॉटम लाईन इज की माझे एक्सपेन्सेस तेवढेच राहत आहेत का वाढत आहेत आणि रिझन्स काय. ओके. कीप अनालायझिंग दॅट. मधली गॅप कमी जास्त प्रॉफिटची होत राहील, बट ऍटलीस्ट एक ओव्हरव्ह्यू राहील की व्हॉट आर माय प्रॉफिट्स इन द कंपनी. राईट. ओके. तुम्ही स्वतः पण तुम्ही स्केल बघाल की प्रॉफिट बघाल कंपनीसाठी? अगेन याचे 2 वेगळ्या टाईपच्या कंपनीसाठी वेगळी उत्तर असू शकतील. जर मी सुपर रिच आहे, ऑलरेडी माझे वडील वगैरे मला बिझनेसमध्ये पैसे द्यायला तयार आहेत, अँड आय एम ऑलरेडी रिच, आय विल, माझा फर्स्ट फोकस स्केलेबिलिटीकडे राहील. राईट. पण त्याचा बॅकएंड म्हणजे त्याचं जस्टिफिकेशन असं असू शकतं की जो मी घेतलेला बिझनेस आहे त्याचं मार्केट पोटेन्शियल तेवढं आहे का, प्रॉफिटेबिलिटी तेवढी आहे का. ओके. मी ही कंपनी जर 100 करोड करून घेऊन जायची असेल मला, तर सेम प्रॉफिट्स मला मिळतील का 100 करोड केल्यानंतर. हा झाला स्केलेबिलिटीच्या अँगलनी उत्तर.
पण जर कोणी स्टार्टअप आहे, फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे, सो त्याला मी सांगेन फर्स्ट बाबा फोकस ओनली ऑन प्रॉफिट्स. राईट. गेट द प्रॉफिट्स, स्वतः सिक्युअर कर स्वतःला पहिल्यांदा. सेकंड मग कंपनीला सिक्युअर कर की 2 वर्ष बिझनेस नाही आला तरी मी लोकांना सॅलरी देऊ शकेन. आणि 3 वर्ष इज अ गुड टाइम टू अंडरस्टँड की कंपनी जशी पद्धतीने मी चालवली दॅट इज अन ऑप्टिमम लेवल आणि प्रॉफिट मला मिळतोय. मग तीच एसओपी डिफाईन करून मग त्याला स्केल करण्यासाठी मला हे रेप्लिकेट करायचंय फक्त. राईट. लेट्स से मी पुण्यात काम करतोय तर अख्ख्या महाराष्ट्रात काम करायला कुठले जिल्हे मला बिझनेस देऊ शकतात. स्टार्ट रेप्लिकेटिंग इट. आय एम नॉट सेइंग इट्स इझी, पण मग डिफिकल्ट पाथ आहे. एसओपी वरती तुम्ही थोडंसं अजून थोडं इलॅबरेट करा. एसओपी कारण त्यातलं फायनान्शियल मॅनेजमेंट सोबत जसं मी पण तुम्हाला काही कंपन्या सांगितल्या किंवा मी माझ्या बिझनेसवरती पण जेव्हा बोललो की तुम्ही बिझनेस जेव्हा स्केल करायचं आहे आपल्याला तर तेव्हा आपल्याला एसओपी वरती काम करावं लागतं. आता एसओपी कंपन्यांमध्ये क्रिएटेड नसतात किंवा आपलं चाललं तसं काम असतं आणि हे तुम्ही खूप जवळून बघितलं असेल, सो त्याच्यावरती थोडं सांगा. एसओपी हा शब्द आता मोठ्या कंपनीज म्हणून आलाय की सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन ज्याला आपण म्हणतो. छोट्या कंपनीसाठी सिम्पल आहे की रोजच्या दिवसाला जे आपण कामं करतो तर त्या कामा समजा 10 ऍक्टिव्हिटी आहेत, तर विच इज द बेस्ट वे टू डू दोज 10 ऍक्टिव्हिटीज, दॅट इज एसओपी. राईट. हे रोज दर महिना काम करता 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 आपण एक ॲव्हरेज आउट प्रोसेसला येतो की ही सर्वात बेस्ट पद्धत आहे की ज्याच्यात मला 10 लोकांमध्ये मॅक्सिमम आउटपुट मिळतंय. दॅट इज व्हॉट इज एसओपी. की जिथे सिस्टीम मध्ये कुठे एरर नाहीये, फॉल्स नाहीये, कामं व्यवस्थित होत आहेत, मला प्रॉफिट्सही होत आहेत. सो दॅट इज व्हॉट इज एसओपी ग्राउंड लेवलला जर आपण म्हणायचं झालं की सगळं व्यवस्थित चाललंय आणि आय एम अर्निंग प्रॉफिट्स आउट ऑफ इट. मग आता मला त्याला रेप्लिकेट करणं डिफिकल्ट नाहीये. मी ते रेप्लिकेट महाराष्ट्र लेवलला करतोय का पॅन इंडिया का ग्लोबल लेवलला. राईट. इट डिपेंड्स. पाथवे डेफिनेटली वेगळा राहील पण एसओपी विल बी दी सेम. राईट. सो मग बिझनेस हा मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस इंडस्ट्री, तो तुम्ही हा कुठल्याही बिझनेसला आय गेस एसओपी हा इम्पॉर्टंट आहे. सो मी तुम्हाला हेच विचारणार होतो की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री और सर्व्हिस इंडस्ट्रीज. तर हा तर एंटरप्रेन्युअरचा चॉईस आहे पहिली गोष्ट. सो वी कॅनॉट डिफाईन दॅट. ज्यांना इंटरेस्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कॅन गो. कारण तुम्हाला ऑलरेडी अनुभव आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सोबत काम पण करताय, गेस तुम्ही पण केलेलंच आहे. दोन्हीचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहात. करेक्ट. दोन्हीचे चॅलेंजेस वेगळे आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे वी स्टार्ट फ्रॉम कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. म्हणजे अजून तुमचा बिझनेस सुरू पण नाही झालाय पण तुम्हाला 25-30 लाख 50 लाख मे बी 50 कोटी सुद्धा इन्व्हेस्ट करायला लागतील. ती तुमची ताकद हवी. सेकंडली बिझनेस सुरू करायच्या आधी तुमचं भांडवल किंवा वर्किंग कॅपिटलचं डेफिनेशन वेगळं आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. तुम्हाला स्टॉक विकत घ्यायचा आहे, तो स्टोअर करायचा आहे, मार्केटमध्ये क्रेडिट द्यायचं आहे, दॅट इज युअर वर्किंग कॅपिटल. राईट. त्यातनं कॅश फ्लो डिफाईन होईल की 30 दिवसात पैसे येणार आहेत, 60 दिवसात पैसे येणार आहेत. ओके. सो मॅन्युफॅक्चरिंग हा डिसिजन हा खूप मोठा आहे. सो कोणी पण तो 50 वेळा विचार करून घ्यावा. फर्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड इज माय वर्किंग कॅपिटल इन टर्म्स ऑफ स्टॉक, क्रेडिट इन द मार्केट, थर्ड इज माय रिकव्हरी कॉस्ट. सो 3 ठिकाणी माझे पैसे गुंतणार आहेत विदाउट अर्निंग अ सिंगल रुपी फ्रॉम द मार्केट. राईट. सो ती ज्याची तयारी आहे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरावं. आणि सर्व्हिस इंडस्ट्री जर म्हणाल तर इट्स अ ट्रिकी थिंग कारण तिथे सगळं मॅन आवर्सचा विषय आहे. राईट. जसं कन्सल्टंटला सुद्धा मार्केटमध्ये लोक विचारतात की 10 लाख कोटेशन दिले का 10 लाख, जस्टिफाय करणं डिफिकल्ट आहे. इट्स इज नॉलेज. ते पैसे जे आहेत ते त्या नॉलेजचे पैसे आहेत. सो मग तिथे सुद्धा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये थोडंसं सोपं आहे की ठीक आहे माझ्या लोकांची सॅलरीज किती आहे आणि माझा मंथली टर्नओव्हर एवढा झाला तर मी तेवढ्या लोकांची सॅलरी देऊनही मला XYZ अमाऊंट मिळेल. हिज नॉलेज बेस रिमेन्स द सेम. मॅन्युफॅक्चरिंग इज अ डिफरंट बॉल गेम. बरोबर. सो पर्सनली मी एवढंच म्हणेन कोणीही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरण्याच्या आधी पहिल्यांदा ट्रेडिंग करा 1 वर्ष. ओके. अंडरस्टँड द मार्केट, अंडरस्टँड द लॉजिस्टिक्स. म्हणजे मला सपोज मला बिझनेस करायचा आहे, मी थोडं अजून सिम्पल करतो. मला बिझनेस करायचा आहे एखाद्या प्रोडक्टचा, तर मी पहिले ते प्रोडक्ट कोण बनवतोय त्यांच्याकडनं मी घेईल आणि समोर मी त्याचं ट्रेडिंग करेल, म्हणजे मी ते प्रोडक्ट विकेल आणि मग मी मॅन्युफॅक्चरिंगला जाईल. राईट. त्याचं जस्टिफिकेशन असं आहे की जेव्हा आपण मटेरियल कोणाकडनं घेऊन जेव्हा विकतो आपल्याला समजा 5% मार्जिन मिळतं ट्रेडिंगमध्ये. एंटायर लॉजिस्टिक्स तुम्हाला समजतं, त्याच्यात असणारे चॅलेंजेस समजतात, कस्टमरची रिक्वायरमेंट समजते, कस्टमर कॅप्चर तुम्ही करता. बरोबर. तुम्ही कस्टमरचे फ्रंट फेस आहे. राईट. आणि तुम्हाला मार्जिन्स कसे डिस्ट्रीब्यूट होत आहेत मॅन्युफॅक्चरर पासून एंड युजर पर्यंत ते तुम्हाला पूर्ण अनालिसिस मिळून जातं. बरोबर. सो एकदा
फ्रंट एंड इंटिग्रेशन आपण करतोय तर बॅक एंड इंटिग्रेशन करणं जास्त डिफिकल्ट नाही नंतर, कारण यू आर ऑलरेडी सिटिंग विथ अ मार्केट पोटेन्शियल. राईट. जिथे तुम्ही ऑलरेडी लोकांना ओळखता, तुम्ही ए ब्रँड विकत होतात, उद्या तुम्ही जाऊन म्हणता की हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. ओके, म्हणजे तिथं अजून इझी झालं मला ते प्रोडक्ट. यू आर ऑलरेडी इन टू द मार्केट. बरोबर. तुम्हाला लॉजिस्टिक्स माहिती आहे, तुम्हाला पेन एरियाज माहिती आहेत, बरोबर. तुम्हाला कॅश फ्लो अनालिसिस माहिती आहे, बरोबर. आणि एंटायर चेन मध्ये ग्रॉस प्रॉफिट किती होतं हे तुम्हाला डे 1 ला माहिती आहे बिफोर इव्हन सेटिंग अप द प्लांट. राईट. सो ही जी बॅकएंड तयारी आहे ही तुमची जेव्हा तुम्ही 0 days मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकाल, ओके, तर तुमची पहिली 2 वर्ष तर मार्केट पोटेन्शियल समजण्यातच जातील. तेव्हा तुम्ही स्वतःचा सेटअप टाकाल तेव्हा. राईट. मग तुम्ही पहिले स्वतःचा सेटअप सांभाळाल का मार्केट सांभाळाल, त्या द्विधा मनस्थितीत न राहण्यासाठी. म्हणजे असं झालं की पहिले विक्री शिका आणि मग त्यानंतर बनवायला लागा की काय मार्केटला लागणार आहे. राईट. विक्री शिका पण, आणि तुम्हाला हे पण समजतं आहे की नक्की तुम्ही कोणाला विकताय. Right. तुमचे कस्टमर्स तुमचे स्वतःचे आहेत. राईट. राईट. ओके. सो अगेन मला आता विक्रीवरती आलोयच, आपला फेवरेट टॉपिक आहेच. तर मला हे विचारायचं की तुम्ही तुमचा हायएस्ट सेल कुठला आहे तुम्ही केलेला, आणि तो नंबर अमाऊंट पण सांगितलं तर बेटर. हायएस्ट सेल म्हणाल तर अराउंड 5 CR एक सिंगल ऑर्डर व्हॅल्यू केलेली आहे. आणि जेव्हा मी जॉब पण करायचो तेव्हा आमचे प्रोजेक्ट व्हॅल्यू 50 CR 100 CR चे प्रोजेक्ट व्हॅल्यू असायचे. राईट. सो त्या लेवलचे नंबर्स आणि फायनान्सेस हँडल करायचा अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा किर्लोस्कर ग्रुप सोबत काम करताना. आणि आता कन्सल्टिंग करताना सुद्धा बऱ्याच कंपनीजचे जे त्यांचे टर्नओव्हर्स असतात त्या अनालिसिसमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट असते. त्यामुळे मग चांगलं वाटतं की बिझनेस ग्रो होत आहेत प्रत्येकाचे, आणि प्रत्येकाचे चॅलेंजेस ऑब्व्हियसली वेगळे आहेत पुढे जाताना. तुम्ही जॉब केला आणि जॉबमधून बिझनेसमध्ये आले. सो एखादा पर्सन आहे त्याला जॉब करतोय तर त्याला बिझनेसमध्ये जायचं आहे, तर त्याने कुठल्या 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, ह्या जर असतील, या टर्म्स असतील, सो आपण जॉब सोडून बिझनेसमध्ये जाऊ शकतो. पहिलं म्हणजे घाई गडबडीत डिसिजन घेऊन इमिजिएटली बिझनेसमध्ये उतरायचं नाही जॉब सोडून. ओके. जॉबमध्ये असतानाच प्लॅन आउट करा काय करायचंय ते. अगेन जो बिझनेस प्लॅन बनवाल त्याचं लिंकेज रेव्हेन्यूशी करा. नुसतंच मला करायचंय, मला विकायचंय, मग एवढा धंदा होईल, यातनं एवढा प्रॉफिट होईल असं होत नसतंय. मेक इट अ मॉडेल इन टर्म्स ऑफ एक्सेल मध्ये बनवा की माझा 1 करोड टर्नओव्हर राहील. नेक्स्ट क्वेश्चन इज कसा राहील, कोण राहील माझ्यासोबत, कसं काम करेन, भांडवल किती लागेल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर असतील तर त्याच्यानंतर कंपनी सुरू करा. ओके. आपल्या देशात बऱ्याच जणांना माहीतच नाहीये की आपण जॉब करता करता सुद्धा कंपनी सुरू करू शकतो. सो ते स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस समजून घेऊन सुरू करा. आणि टेक स्टेप्स, छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन पुढे जा. एक पॉइंट असा येईल की जेवढा जॉब मध्ये सॅलरी मिळते तेवढे पैसे त्या बिझनेस मधनं मिळत आहेत. ओके. दॅट डे दॅट पर्सन कॅन जस्ट रिझाईन, आणि ती सिच्युएशन जास्त सेफ राहील. बरोबर. अगेन हे ऍप्लिकेबल होतं फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन साठी किंवा जे ऍव्हरेज आहेत त्यांचा काही बिझनेस बॅकग्राऊंड नाहीये त्यांच्यासाठी. राईट. आणि सपोज एखाद्याचा बिझनेस आहे, तो जॉब आहे, तो त्या लेवलला करतो, त्याने त्याच लेवलचा बिझनेसमध्ये थोडं काम केलं पाहिजे किंवा रिलेटेडनेस काही केलं पाहिजे की तो कम्प्लिटली ट्रान्झिशन घेऊ शकतो. कारण खूप वेळा मला मी असं बघितलं की मला पण विचारतात की जॉब करतोय आणि बिझनेस तो सांगतो तो वेगळंच आहे काहीतरी, आणि मला असं वाटतं की 10 वर्षाचा अनुभव तुमचा वेगळाच आहे आणि तुम्ही बिझनेस एक वेगळाच सांगताय. सो कुठेतरी ते कोरिलेट वाटत नाही. सो तुमचं काय मत आहे याच्यावरती? माझं पर्सनली मत तर असंच राहील की जो पर्सन ज्या फील्डचा आहे त्यांनी त्या फील्डमध्ये पहिल्यांदा 5 वर्ष डेफिनेटली काम करावं. ओके. त्यांनी कुठल्याही ट्रान्झिशन मध्ये जाऊ नये. बिकॉज व्हॉट वी आर बेस्ट टू डू ॲट तेच आपण पहिल्यांदा केलं पाहिजे दॅन दी अननोन सेक्टर. सेकंड विषय असा आहे की बिझनेस अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. मग तो पोर्टफोलिओ कुठला का असेना, ओव्हरऑल बिझनेसचे अंडरस्टँडिंग कधी चेंज होत नाहीत. इफ वी टॉक द लँग्वेज ऑफ रेव्हेन्यू, तर टर्नओव्हर, प्रॉफिटेबिलिटी, मार्केट शेअर, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी, हे जे काही शब्द आहेत कॉर्पोरेटचे, वाक्य आहेत, ही ज्याला समजली आणि ज्याला बिझनेस समजला, मग तुम्ही तो बिझनेस कुठल्याही प्रकारचा नंतर करू शकता. त्यासाठी बिझनेस अंडरस्टँडिंग आणि कस्टमर अंडरस्टँडिंग ह्या 2च गोष्टी आहेत. राईट. आणि बॉटम लाईन ही आहे की समजा मी इंजिनियर आहे, इंजिनियरला मॅथमॅटिक्स जर नाही कळालं फायनान्सचं तर मग फेल आहे. बरोबर. बिझनेस विल फेल वेन वी डोंट अंडरस्टँड फायनान्सेस. सिम्पल. ग्रेट. ग्रेट. सो याच्यावरतीच आपण थोडं जर एक्सटेंड जर केलं तर मी म्हणेल की बिझनेस, आपण फायनान्सवरती बोललोय, आपण सेल्सवरती बोललोय, तर आपण थोडंसं मार्केटिंगवरती बोललोय. तर मार्केटिंगला ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग याच्यावरती तुम्ही काय सांगाल?
आता ज्या कंपनीज भारतामध्ये लेट्स से खूप मोठ्या झाल्या तर डेफिनेटली तेव्हा डिजिटल मार्केटिंग एवढं नव्हतं. Right. टीव्ही हा एक ऑप्शन होता, रेडिओ हा एक ऑप्शन Right. होता. सो त्यांना जे त्यावेळेस जे ॲव्हेन्यूज अवेलेबल होते त्या बेसिसवर केलंय. राईट. सो एक बबल क्रिएट झाला आता डिजिटल मार्केटिंगचा. Right. पण ग्राउंड लेवलला ऑर्डर हा तो व्यक्ती देतो ज्याला आपण जाऊन भेटतो. राईट. फॉर दॅट आपल्या पण कंपनीतला कोणीतरी XYZ व्यक्ती त्याला भेटतो. राईट. इंडियामध्ये अजूनही ती सिच्युएशन आहे की फेस टू फेस इंटरॅक्शन्स होतात, बरोबर. भेटणं होतं. डेफिनेटली. सो याचं उत्तर मी असं देईन की ग्राउंड लेवलला बिझनेस हॅज टू रन विथ नेटवर्किंग. ओके. बिझनेस इज ऑल अबाउट नेटवर्किंग. Right. लोकांना भेटा, Right. मीट द राईट पीपल, मीट Right. द डिसिजन मेकर्स. Right. हे तुमची पॅरलल ऍक्टिव्हिटी 365 डेज चालूच राहिली पाहिजे. Right. बिकॉज दॅट्स युअर बकेट की जिथे तुमच्या लोक ऍड होत चालले तुमच्यासोबत जी तुम्हाला भेटली. सेकंड इज डिजिटल तुम्ही प्रमोट करताय. डोंट एक्सपेक्ट इट, डू इट विथ अ एक्सपेक्टेशन की त्यातनं बिझनेस येईल. राईट. करताय म्हणजे तुमचं प्रेझेन्स आहे. Right. तो प्रेझेन्स जेवढा वाढत राहील, राईट. ऑडियन्स ज्यांना आपल्यापर्यंत कनेक्ट होऊन यायचंय ते येतील. राईट. सो दॅट इज हाऊ इट इज. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म मधनं बिझनेस येईल तर ते आजच्या काळात येतोय थँकफुली Right. लोकांना. Yes. पण तो कधी येतोय जेव्हा समोरच्याला वाटतंय की त्याची माझी नीड मॅच होत. राईट आहे. सो म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग थोडंसं क्लॅरिटी जर घ्यायची असेल तर हे बघता की त्यातून बिझनेस रेव्हेन्यू कसा जनरेट होतोय पुढे, तो सर्व्हिस इंडस्ट्री असेल किंवा प्रोडक्ट इंडस्ट्री असेल. राईट. ओके. त्याचं उत्तर असं आहे की डिजिटल मार्केटिंगमध्ये लेट्सचे जे काही टॅब्स असतात फिल्टर्सचे की राईट ऑडियन्स, व्हॉट इज द काउंट ऑफ द ऑडियन्स, Right. जॉग्रफी, हे सगळं Right. होईल, पोचाल पण तिथपर्यंत. बरोबर. पण कॅन वी अश्युअर की तो पर्सन उचलून मला ईमेल करेल, फोन करेल रिटर्न मध्ये? दॅट विल हॅपन ओनली वेन की त्याला आपण जो कंटेंट दाखवतोय ऑनलाईन तो Right. त्याला जस्टिफाय होईल. डेफिनेटली. तर आपल्या हातात तेवढंच आहे पोहोचणं तिथपर्यंत. बरोबर. पण वेअरएज नेटवर्किंग मध्ये काय आहे, आपण पोहोचतोय, वी गो 2 स्टेप्स अहेड, भेटतो, प्रेझेंट करतो कंपनी. राईट. ग्रेट. सो म्हणून मग हे दोन्ही गोष्टी पॅरलली ओके. पॅरलली याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. एका कुठल्या गोष्टीवर डिपेंड फाउंडेशन सेमच आहे. कंपनीचं फाउंडेशन विल ऑलवेज बी नेटवर्किंग. राईट. कारण तो आपण ज्यांना ज्यांना भेटतोय ती लोक आपल्यासोबत राहणार आहेत येणाऱ्या 10 ते 20 वर्षामध्ये. ओके. सो दॅट विल नेव्हर चेंज. डिजिटलमध्ये वी डोंट हॅव कंट्रोल. आपल्याला कोण बघतंय, कोण आपल्याला रिव्हर्ट करेल, कोण रिप्लाय करेल, दॅट्स अन ऑन गोईंग प्रोसेस. ती Right. पण थ्रू आउट द इयर चालू राहू शकतो. बरोबर आहे. राईट सर. सो आतापर्यंत सर तुमचा जवळपास जेवढा मोठा अनुभव आहे आणि ते डिस्कशन वरून कळतच आहे. सो मला असं वाटतं की आपल्याला अजून खूप वेळा भेटायला लागेल कारण अजून खूप डिस्कशन करू शकतो प्रत्येक टॉपिकवरती. फायनान्सवरती, सेल्सवरती, मार्केटिंगवरती, ऑपरेशन्स आहे, तुम्ही SOP वरती सांगितलं. सो याच्या पुढे एक्सटेंड करायचं असेल मला तुम्हाला हे विचारायचं की गेली 15 वर्षांचा जो अनुभव आहे त्याला तुम्ही शॉर्टमध्ये काय सांगाल की एखाद्या पर्सनला त्या गोष्टी तो घेईल आणि तो पुढे जाईल लाईफमध्ये? शॉर्टमध्ये एवढंच आहे की एकतर जसं मी म्हणालो की एक फील्ड चूज करून पुढे जावं लागेल. राईट. कारण एक सिंगल कुठली फील्ड घेतली तरी त्याचं भरपूर पोटेन्शियल आहे ते काय इंडिव्हिज्युअल फील्डचं. Right. सेकंड इज 2 गोष्टी आहेत. एकतर जे करायला मिळतंय ते आवडलं पाहिजे किंवा जे आवडतंय ते केलं पाहिजे. राईट. आणि फायनली जर हे सगळ्याचा आपण बिझनेस म्हणून बघतो आहे तर हे सगळं रेव्हेन्यू म्हणून डेफिनेटली लिंक करावं लागेल. राईट. आणि लास्ट आहे की जसं कोणाला काही जणांना सपोर्ट नसतो घरनं, फायनान्शियल काही सपोर्ट नसतो, तर मग नाहीये म्हणून थांबणं नाहीये. राईट. एकतर मग इन्व्हेस्टर्स शोधा, सर्च अ गॉडफादर, ऑर एल्स डू द जॉब. म्हणजे तिथे सुद्धा इमोशन मध्ये नाही आणले पाहिजेत की मला हे करायचं होतं जमलं नाही. देर वर वेज टू डू इट. राईट. वी कुड नॉट डू दॅट. आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. बरोबर. मुव्हिंग अहेड इज द ओनली ऑप्शन. थांबून स्टॅग्नन्सी क्रिएट होणार. तुम्ही सर आता काही कंपन्यांना कन्सल्टिंग करताय आणि आपण भरपूर काही क्लायंटना भेटलोय कारण माझंही कन्सल्टिंग बिझनेस कोचिंग मधलं बॅकग्राऊंड आहे. आपण वेगवेगळ्या एंटरप्रेन्युअरला भेटतोय, त्यातलं तुम्ही काही कंपन्यांसोबत काम करताय. सो इकडे येण्याचा डिसिजन कसा झाला आणि आता तुम्ही हे का चूज केलं की आपल्याला कन्सल्टिंग क्षेत्रात पण काम करायचं? म्हणजे तुम्ही बिझ एक्सेल बिझ एक्सेल बिझ एक्सेल हे एक बाय प्रोडक्ट आहे असं म्हणू शकतो आपण फक्त की जे काही आता लेट्सचे आतापर्यंत एफर्ट टाकले करिअरमध्ये, स्ट्रगल्स आले, आपण त्याला ओव्हरकम केले, काही ओव्हरकम नाही करू शकलो, तर हे सगळ्या चॅलेंजेसमध्ये व्हॉट आय हॅव लॉस्ट इज टाइम अँड मनी. नंतर आपले जे फिलिंग्स, इमोशन्स, डेस्परेशन, फ्रस्ट्रेशन्स असतात त्या सिच्युएशनमध्ये ते तर आपण रेव्हेन्यू वाईज आणि शब्दात सांगू शकत नाही कोणाला पण. सो इच्छा एवढीच आहे बिझ एक्सेल थ्रू की लोकांना रिअलिस्टिक सोल्युशन मिळावे. ज्या चुका लेट्सचे मी केल्यात
त्याच चुका त्यांना सांगून समजा त्यांनी त्या चुका नाही केल्या रिपीट, तर दे विल सेव्ह ऑन टाइम अँड मनी. बरोबर. आणि आपण त्यांना 10 ऑप्शन पैकी जो राईट ऑप्शन आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, सो दॅट त्यांना जे अचीव्ह करायचं ते लवकर त्यांना अचीव्ह करता येईल विथ लेसर फ्रस्ट्रेशन, राईट, लुझिंग लेस मनी अँड विथ अ शॉर्टर टाइम. सो हा त्याच्या मागचा फोकस आहे. आणि कन्सल्टंट्स आता इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत. बरोबर. पण आपण आता ज्या लेवलमधनं आलोय, 10 एवढ्या इंडस्ट्रीज बघितल्या, तर डेफिनेटली लोकांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस मधनं प्रॅक्टिकल सोल्युशन्स देऊ शकतो. दॅट इज व्हॉट इज द अजेंडा ऑफ BizExcel. ग्रेट, ग्रेट. थँक्यू सो मच सर. अगेन तुमचं एक आपलं आता तुमचं पुढचं विजन काय कंपनीसाठी? कंपनीचं आता जसं मी ट्रान्झिशन सांगितलं की फर्स्ट ट्रान्झिशन होतं की कॉन्ट्रॅक्टिंग मी थोडं हळूहळू करत थांबवून आहे फोकस्ड ऑन ओनली कन्सल्टन्सी. जिथे मी MEP इंजिनिअरिंग डिझाईन कन्सल्टन्सी करतोय. सो आता लेट्स से जेवढं नेटवर्क आहे स्वतःचं त्यातनं बिझनेस चालू आहे. नेक्स्ट फोकस आहे की ऍटलीस्ट हा बिझनेस पॅन इंडिया लेवलला कसा नेता येईल किंवा काम करता येईल. आणि पॅरलली काही ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीजवर काम चालू आहे. सो ऑल दिस इज ऑन प्रोजेक्ट बेसिस राईट नाव. सो याला एक सस्टेनेबल मॉडेल करून पुढे जायचं आहे की जिथे काही ठराविक जॉग्राफीज मध्ये कंपनी एस्टॅब्लिश करण्याची पुढची इच्छा आहे. राईट. सो तुम्ही लिंक्डइनला आहातच. मी लिंक्डइनला खाली सरांच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्डइनची लिंक देईल, जेणेकरून तुम्हाला कनेक्ट करू शकतात आणि तुमची प्रोफाईल सुद्धा मी कनेक्ट करून देईल त्यामध्ये. सो लास्ट एक छोटासा क्वेश्चन आहे फक्त, तो विचारायचा मला. बिझनेस मध्ये काय नाही केलं पाहिजे, असे 3 पॉईंट कुठले असतील? बिझनेसमध्ये एकदा डिसिजन घेतल्यानंतर विचार करत बसू नका. टेक द स्मॉलेस्ट स्टेप अँड गो अहेड. राईट. सेकंडली, डोंट टेक बिगर स्टेप्स, स्टार्ट ओनली विथ स्मॉलर स्टेप्स. आणि थर्ड इज, जर इन केस तुम्ही फर्स्ट जनरेशन आहात, मिड साईज किंवा बिझनेस न करणाऱ्या फॅमिली बॅकग्राऊंड मधनं येत असाल, तर पहिली 3 वर्ष इयर प्लग घाला कानामध्ये. तुम्ही तुमच्या रस्त्यावर पुढे चालत राहा. इफ यू फील की दॅट इज द राईट पाथ, कारण आजूबाजूने ऐकत राहाल तर डेफिनेटली तुम्ही बिझनेस बंद कराल 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने, 2 वर्षांनी. इट्स ओनली अ क्वेश्चन की कधी तो पर्सन कोलॅप्स होईल एवढं सगळं ऐकून. राईट, राईट. कारण जॉब करणारी लोक जॉब बद्दलच सजेशन देत राहतील पूर्ण फेज मध्ये. सो जस्ट गो अहेड. आणि नथिंग इज प्री डिफाईन्ड. 100% काही नसतं. एफर्ट ऍटलीस्ट आपण देऊ शकतो. डेफिनेटली. ओके. सो मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच या पॉडकास्टमधून खूप इन्साइट्स भेटलेले असतील, ज्या बिझनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. कुठलाही बिझनेस, कुठलाही म्हणण्यापेक्षा आपण 2 इंडस्ट्रीवरती आज जास्त बोललोय सर. राईट. एक तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सांगितली आणि दुसरी आपली सर्व्हिस इंडस्ट्री. दोन्हीकडे सरांचा अनुभव आहे. मला असं वाटतं की या अनुभवानुसार जर आपण या काही स्टेप ज्या सांगितल्या त्या जर आपण फॉलो केल्या, मी म्हणत नाही सगळ्या फॉलो केल्या जातील किंवा आपण हे लर्निंगच आपण यासाठी घेतो की काही गोष्टी ज्या अवॉइड करू शकतो आपण बिझनेसमध्ये, त्या अवॉइड केल्या पाहिजे. आणि त्याच्यावरती आपल्याला पुढं जाण्यासाठी निश्चितच सरांनी आपल्याला भरपूर खूप क्लिप्समध्ये गाईडलाईन दिलेलं आहे. आज या सेशन्समधून तुम्ही काय शिकलात हे कमेंट बॉक्समध्ये टाका. टू द पॉइंट टाका, म्हणजे जे लोक वाचणार आहेत येऊन, जे ऑडियन्स वाचणार आहे येऊन, त्यांना कळेल की तुम्ही काय शिकलात. कारण ते वाचल्यामुळे त्यांना मे बी फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला त्यांचा फायदा होऊ शकतो. थँक्यू सो मच. पुढच्या एपिसोडला भेटूयात, पुढच्या नेक्स्ट पॉडकास्टला भेटूया. मी अजून एंटरप्रेन्योर्सना घेऊन येणार आहे. त्यांचे अनुभव घेऊयात, त्यांच्याकडनं नॉलेज घेऊयात आणि आपला सगळ्यांचा बिझनेस ग्रो करूयात. सो थँक्यू सो मच सर.